नागपूरमधलं विधानसभेचं विस्तारीकरण लवकरच होणार आहे। त्यासाठी विधान भवन जवळच्या शासकीय मुद्रणालयाची जागा अधिकृत करण्याच्या प्रलंबित प्रस्तावावर त्वरित कारवाई करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्षांनी दिलेत। 2022 पासून हा प्रस्ताव प्रलंबित आहे। दरम्यान विधानसभा अध्यक्षांच्या निर्देशावर शासकीय मुद्रणालयाची जागा लवकर अधिकृत करण्यासंदर्भात कारवाई झाल्यास लवकरच नागपुरातील विधान भवनाचं विस्तारीकरण होईल। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रजत वसिष्ठ यांनी। आता लवकरच विधान भवनाचा विस्तारीकरण केलं जाणार आहे आणि त्यासाठी विधान भवनाच्या जवळ ही जी शासकीय मुद्रणालयाची जागा आहे ती जागा जी आहे ती अधिकृत केली जाणार आहे। कालच विधानसभेचे अध्यक्ष जे आहेत त्यांनी त्यांच्या दालनामध्ये एक विशेष बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये 2022 पासून या शासकीय मुद्रणालयाच्या अधिग्रहणाचा जो प्रस्ताव प्रलंबित आहे त्याच्यावर त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी असे निर्देश जे आहेत ते अधिकाऱ्यांना दिले आहे। जवळपास 1670 वर्ग मीटर जागा जी आहे ती हे शासकीय मुद्रणालयाची आहे आणि याच्या जवळच इथून अगदी 200 मीटरवर विधान भवनाचा संपूर्ण परिसर आहे। त्यामुळे काल विधानसभा अध्यक्षांनी सर्व जे वेगवेगळे विभाग या प्रक्रियेशी संबंधित आहे त्यांची संयुक्त बैठक घेतली आणि अधिग्रहणाचा जो संपूर्ण प्रस्ताव आहे त्याच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी असे निर्देश दिलेले आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये विधान भवनाचा विस्तारीकरण जो आहे तो प्रस्ताव जो आहे तो गतिमान होईल अशी शक्यता आणि त्याच्यासाठी शासकीय मुद्रणालयाची ही जी जागा आहे विधान भवनाच्या जवळ ती अधिग्रहित केली जाईल आणि त्यानंतर या ठिकाणी विधान भवनाची एक विस्तारित इमारत बांधण्याचा प्रस्तावित आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।